तर ही आहे कमान बाप्पाच्या मंदिराची. इकडून आपण ओटी घेऊ एक हे करायला. मराठी माझी आहे ना तोंडान बसली माझी, त्याच्यामुळं मला आहे ना ही आगरी भाषा माझी आहे ना एवढी हे करी नाही. आगरी कोकणी भाषा आहे ना ती मला विचार करून बोलायला लागते. काय करायचा. गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे वाजले ऑलमोस्ट 6:49 झालेत. ट्रिप सेट केले आपण 0. त्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, ऐरावत साध्य आपल्याला. आणि आज आपण एक चाललो आहे राईडसाठी. तुम्हाला पुढं ऑन द वे मी सांगतोच कुठे चाललो आहे ते. त्या अगोदर आपल्याला पेनमधून थोडीफार कॅश काढायचे. आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ इथे गाडी थांबवून आणि नंतर निघू पुढे. बाप्पाचं दर्शन महत्त्वाचं आहे. जय देवा गजानन गणपती परमेश्वर परमात्मा. आता आहोत पेनमध्ये आपण आणि समोरला आपल्याला इथं ATM कार्डमधून पैसे काढायचे आहेत. बघू ATM कार्ड चालू तरी आहे का पहिलं. तर असं झालं आहे की आता मी 2 ATM कार्ड फिरलो. शेवट 3रे ATM कार्डला आपल्याला कॅश भेटली आणि आपण ऑलमोस्ट 5 वाजता निघायला पाहिजे होतं, पण वाजले 7 ऑलमोस्ट की मी निघालो आहे 7 वाजता 5च्या ऐवजी 2 आवर्स लेट. खरं नाही आता आपलं काय. एकदा गाडीवर बसलो की मग काय प्रॉब्लेम नाही. अजूनपर्यंत तरी सूर्य हे केलेला नाही आहे, उगवलेला नाही आहे, पण आपण निघायला पाहिजे होतं एवढ्याला. 4 गाड्या आहेत समोरला, तरी आय घालायला दिसत नाही. कसे काय लोक काय माहिती नाही. एवढ्या गाड्या आहेत समोरला तर मग हे करायला नको, समजायला नको. तर काय उडवून घेऊन जाणार आहोत का आम्ही. हे निघायचं उशिरा निघायचं कारण म्हणजे काय, मी रात्री झोपलो पण लेट. 12-1 वाजेपर्यंत तर मूवीज बघत होतो मी. शॅक स्नॅक आहे, कुठली तरी मूवी होती. शॅक स्नॅक हॉलिवूडची. ती मूवी बघता बघता मी झोपलो असा, म्हणजे मी ती मूवी बघता बघता झोपलो नाही त्याच्यामुळं. आणि त्या कारणाने असा इश्यू झाला की आपल्याला लेट ऑलमोस्ट 2 आवर्स लेट. 2 आवर्स लेट म्हणजे मी ऑलमोस्ट आता महाडपर्यंत असतो बोललं तरी हरकत नाही. राईट साईडला आहे आपलं गजानन गणपतीचं मंदिर. देवा गजानन गणपती या. आमची राईड सुखाने जाऊ द्या आज. हे बघा इथून महाड आहे आपल्याला 94 किलोमीटर आणि रत्नागिरी 262 किलोमीटर. पण चाललो आहे आज अंजिर्ले आणि वेलास. अंजिर्ले आणि वेलास असे 2 ठिकाणं करणार, म्हणजे आसपासचे ठिकाणं करणार आहोत आपण. अंजिर्ले वेलास आणि अंजिर्लेच्या जवळपास आपल्याला एक कड्यावरचा गणपती, अजून एक कुठलं तरी मंदिर आहे. असे 2 मंदिरं आपल्याला पॉसिबल आहेत करणं तिथे. तसंच जो वेलास आहे, वेलासला आहे ना आपण जे कासवांचं टर्टल फेस्टिवल भरतो ना आता, हे मार्च आणि एप्रिलमध्ये. मार्च एप्रिल हा पीक पॉईंट असतो त्यांचं, तिथे पण जाणार आहोत. म्हणजे तिथं आसपास आहेत ठिकाणं. टर्टल फेस्टिवल असेल किंवा वेलासमध्ये टर्टल फेस्टिवल असेल. अंजिर्लेमध्ये लाईट हाऊस, अंजिर्ले बीच, अशा कड्यावरचा गणपती, अजून एक कुठलं तरी गणपती मंदिर आहे, ते माहिती नाही मला. तर अशी 4-5 ठिकाणं करणार आहोत. म्हणजे हे आपण कोकण राईड बोलू शकतो. पूर्ण कोकण राईड नाही, हाफ कोकण राईड बोलू शकतो. आणि मी चुकीची चष्मा घातलेली आहे. हे चष्मा आहे ना एक साईड अशी वाकडी होते. काय करायचं, याला डोका फिरतो माझा, माहिती आहे काय. आपण चाललो आहे कोकण राईड. कोकण राईड बाबा. प्रभाती सुरण विरंगती 10 दिशा भूपाली म्हणती. प्रभाती सुरण विरंगती 10 दिशा भूपाली म्हणती.
हे झालंय सूर्योदय भाई, व्यवस्थित बघितलं ना. हा बघा बघा इथे सूर्य इथे इथं दिसते समोरला. दिसलं का तुम्हाला? कॅमेऱ्यात किती कॅप्चर होते दिसत नाही, पण हा बघा समोरला दिसते सूर्य. हा बघा थोडासा क्लिअर असा थोडासा व्ह्यू दिसते. आयला इकडे सूर्य बघायच्या ह्याच्यामध्ये इकडे घुसायचं कुठं साईडलाच. तर हा बघा थोडाफार दिसते या साईडला. हां आता तर नमस्कार मंडळी. आणि आता आपण मॅप लावला आहे समोरला, मोबाईल लावला आहे मी. पण मला रास भीती वाटते, तुम्हाला काय सांगू. आता या समोरला काही लावलं आहे ना, पण मला लय भीती वाटते. असे ट्विस्टी टर्न आले ना की हे पण ह्या मधीत कुठला तरी ट्रेलर काहीतरी येतो आणि सगळे लवडे लावून जातो. पहिला आपण जाणार आहोत कड्यावरचा गणपती बघायला. पहिला आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढं अंजिर्ले बीचवरून मग पुढे असं याच्यावरून वेलासला जाऊ. 2 ब्लॉग बनवावे लागतील मला, ह्याचे 2 ब्लॉग येतील हे लक्षात ठेवा. आणि आहे ना तुम्हाला किती पण लांब जायला लागू दे, हां आता मला 2 तास चालवायचे बाई, तरी पण आहे ना तुम्ही, म्हणजे मला लांब जायचं आहे भाई, 2 तास गाडी चालवायची म्हणून मी फुल स्पीडमध्ये चालवन असं करायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला वाटते ना की मी हँडल करू शकतो तेवढ्या स्पीडमध्ये जायचं आहे. जाऊ दे ओव्हरटेक करून जातील लोक, तुम्हाला असं वाटेल अरे काय आपण करतो आहे, चालतो आहे, करतो आहे. पण ठीक आहे, एवढ्या काय माइंड करायचं नाही अशा गोष्टी. आपल्या डेस्टिनेशन महत्त्वाचं नाही आहे, जर्नी आहे ना, ती जर्नी महत्त्वाची. जर्नी एन्जॉय केलीत ना तर डेस्टिनेशनला पोचल्यावर जी मजा येते ना ती मजा वेगळीच असते. सगळे बाईक रायडर लोक चाललेत. इंदापूर मानगाव सरळ आहे. इकडं ताल्याला जातो हा, तर लेफ्ट साईड गेले ना मग मागे तुम्हाला दाखवलं ते तळा मसला. असं का जाणवते मला. टायरमध्ये हवा कमी आहे. नाही ओके तर आहे. बाईक रायडर सगळे लाजो, अर्धे हेवाले पण आहेत. असं जाणवलं मला काहीतरी टायरमध्ये की हवा कमी आहे म्हणून. मॅप आहे ना, गुगल मॅप एवढा चुत्या आहे ना भाई, त्याने माझी गांड मारून ठेवली. महाडवरून जायचं होतं मला, आता दाखवते मंडणगड मार्गे. झाट लोकेशन हे करत नाही, सेव्ह लोकेशन हे करून म्हणतो स्टेट येऊन वेगळ्या लोकेशनला. स्वतःचं डोकं झालं होतं भाई, नाही जायचं ना मला तिकडून. मला ज्या ह्याच्यातून घेऊन जायचं तिथून घेऊन जा ना. स्वतःचे कशाला डोकं चालवतं आहे. त्याच्यामुळे थोडं थांबलेलं मी तिथे. आता फुल सनराईज झाले, ऑलमोस्ट आता वाजले 8:27. डिस्टन्स कवर करायचे अजून 2 hours 21 minutes दाखवत आहे. पकडेंगो निर्मांजन पकडेंगो, रातभर हेच करायचं. तो मागचा जो ट्रेलर होता ना त्याने ह्या पण गाडीवाल्याला जाऊन दिला ना पुढं. मागच्या 2-3 जण गाडीवाल्या त्यांना पण जाऊन नाही दिलं. नुसतं हे करायचं, इकडून तिकडून इकडं असं लय राहायचं. काय बोलायचं. हा आहे लोणेरे.
मध्ये रस्ता जातो ते सर्व्हिस रोड. तर आता आपण मी धार मारून घेतली आणि आता एवढं सुखाचं वाटतंय मला बाबा, काय सांगू तुम्हाला. 12 किलोमीटर आहे इथून महाड आणि आपण आता सॅडलिंग करतोय. थोडा बरं वाटते उभं राहून मला. असं 40 किलोमीटर. हे बघा भाडे घेऊन चाललेत. झाडं काय ते झाडं तोडलेले आहेत तर ती घेऊन चाललेत. आणि आता सिनिक रोड चालू आहेत आपले मस्त भारी. एक नंबर. थोडा कॉन्शियस राहा भाई. सिनिक आहे करू नकोस. नाही रस्ते काही खराब नाही आहेत. रस्ते खूप चांगले आहेत. आणि आपला हा वेदर जर क्लिअर असता ना भाई अजून भारी वाटलं असतं माहिती आहे का. वेदर क्लिअर नाही आहे ना आपल्याला. वेदर लवडू आहे. ते काय समजत नाही. लय दिवसापासून हे दुःख चालू आहे. हे बघा इथे काय घोडे आहेत की गाढवं आहे ती. घोड्यांवर लादून चाललेत ते. झाडं कसली वाटतात बघा साईडला, रस्त्याच्या साईडला या साईडला कसली भारी वाटतात. मस्त वाटतात एकदम. गर्लफ्रेंडला द्यायला पाहिजे अशी वाटतात. आला गेला मुद्दा त्या गर्लफ्रेंडच येतो माझा. काय माहिती तशी गर्लफ्रेंड नाही आहे. आज जस्ट इमॅजिन करा गर्लफ्रेंड असते तर आज घेऊन आलो असतो मस्त राईडला. अजून 2 तास लागतील आपल्याला जायला. 8, 9, 10, 11 वाजतील. आणि राईडला जायचं असेल ना त्या टायमाला बघा झोप लागत नाही अजिबात. तसंच माझ्यासोबत पण झालं. झोपच लागत नव्हती मला. मस्त मालवणी शेतावरचं जीवन. या रोडला मी कधी बघितली नाही रिक्षा, पण मी पहिल्यांदा बघतोय. MH06 ती पण सितारा म्हणतो इकडे. सितारा म्हणतात, आम्ही रिक्षा म्हणतो. मिनीडोर म्हणायचे पहिले. मिनीडोर कंपनी मिनीडोर होती ना त्याच्यामुळे मिनीडोर बोलायचे. कसला टर्न आहे बघा. हो इथं पण चेकिंग चालू करतात काय. ओके खाली जायचं आहे आपल्याला आणि लेफ्ट घ्यायचं आहे, राईट घ्यायचं आहे. आता महाडमध्ये घुसलोय आपण. पुढून राईट घ्यायचं आहे. महाड सिटी. एवढे अरुंद रस्ते आहेत महाड सिटीतले. ओके गॉट इट ब्रो. असं नको व्हायला की भैया कुठेतरी घेऊन जाईल गाण मारत माझी.
कुठल्या रस्त्यातून मी चाललो आहे बघा. रिसेंटर्ड. ही कुठली तरी नदी आहे. हायवे चांगला असला बस, बाकी काय नाही. ठीक आहे. ओके, लेट्स गो. ती काही संकटात नाही आहे ऑलरेडी. आय नो, काही करायची नाही आहे आपल्याला. हा एन्जॉयबल रस्ता आहे मला वाटते भाई. आत्ताच मला असं, पण बघा स्पीड लिमिट बघा त्याचं काय 20, आपण चाललो आहे 40वर. बघितलंच का कसला लेन मारताय भाई. लेन मारतंय. पण माझी भाषा बोलायला गेलो ना की मला घंटा जमत नाही. आग्रे भाषा मी ट्राय करतो बोलायचं थोडाफार 5 मिनटं. तर आता आपण चालून अंजिरल्याला, तिथं गेल्यावर आपण काय करू, काय बोलतोय काय मी. तर आपण हा मोठं ब्लॉग चालू करतो, आपण केला आहे. आणि या वलना बघा कसली वाकरी तिकरी आहेत. नुसती वाकरी तिकरी वलना. ह्या वलनांवरची आहे ना स्पीड कमीच ठेवत जा. काय भाई मी सगळा इसरलो सगळा. एवढं शिकलेला भाषा आहे ना माझी, ती सगळी इसरला मी. मला काय हे करत नाही, सुचत नाही मी काय बोलायचं, काय बोलू समजत नाही मला. इकडचे झारा बिरा बघा किती आहे. तिकडं रास झारा आहेत ना, नुसती हिरवीगार झारा आहेत हो इकडची. काकाने आपल्याला केला ओव्हरटेक, बघितलं असं आहे हो. काका ओव्हरटेक करला आपल्याला. आणि कोणतरी आहे ना हे स्क्रॅच मारून ठेवलं आहे रस्त्यांवर, की जेणेकरून आहे ना, तर जेणेकरूनला काय बोलतात माझ्या लँग्वेजमध्ये मला माहिती नाही. हो. तर अशी आमचा भाषा आहे. आमची भाषा लय गोर आहे. पण ती कशी आहे, दररोज बोललं नाही ना मी, मला जमं नाही काय. दररोज बोलताना मी जमतं मला. तसा माझा काही शब्द आहे ना उलटं सुलटंच आहे असतील. पण काय करायचं आता, जे आहे ते आहे ना. मराठी माझी आहे ना तोंडान बसली माझी, त्याच्यामुळं मला आहे ना ही आगरी भाषा माझी आहे ना एवढी हे करी नाही. आगरी कोकणी भाषा आहे ना ती मला विचार करून बोलायला लागते. काय करायचा. पोरगा आज कुठं चाललं शाळेत. आज बाई शाळा कुठली तुझी, आज तर बंद असायला पाहिजे शाळा. आम्ही शालन आम्ही हेच भाषा बोलायचो, आगरी भाषा. एवढं शालन मराठी भाषा कोण बोलायला जाते. गावागावांची पोरं असायची ना, त्याच्यामुळं. आता गावात गेलो ना मी तरी पण तेवढी मला ही भाषा जमत नाही. मग मराठी भाषात निघतं माझ्या तोंडांशी. मी काय करू शकत नाही ना त्यासाठी.
असं रोड असलं तर काय भारीच वाटणार ना. फक्त जरा जपून गाडी जपून चालव बस, दुसरा काय नाही. असं स्पीड ब्रेकर आलं तर काय फरक आपल्याला उभं राहायचा ओके होऊन जाते. गाडी आपल्या गाडीचं काम करते, बनली त्याच्यासाठी ना गाडी आपली. असल्या छोटे मोठे स्पीड ब्रेकर उरवण्यासाठीच बनवली गाडी आपली. आणि इकडचे रस्ते बघा कसलं आहेत. गावांची कोण बघे असतील आमच्या घरची माणसा बाहेर रस्ते बघा कसलं इकडचं. नाही तर आपल्या घरचं होतीन का असं रस्तं, बोलतील अरे गावात तिकडं लय आहे गाव तुमचं आतमध्ये, कसा काय रस्ता करायचा, कोण नाही जाय तिकडं. गावान बवाल झालाय लफरा दोघांचा, नावे करावचा नाही अशी बापासा. गावान बवाल झालंय लफरा दोघांचा, नावे करावचा नाही करावचा नाही अशी बापासा. तो मधीन एक गाणे आलंय ना कुठला, मासोली एवढं गाणी मी एवढावाला ऐकलंय ना गाणी, तो लय आवडला मला गाणी. मस्त आहे गाणी तो. सगळं ट्विस्टी रस्ते आहेत, मस्त रोड आहे. पण थोडा खालून थोडा वरून. तर आता आपण आलो ह्या कॅमेरा अँगलवरती, कसा वाटतंय आणि थोडाफार काय डिफरन्स जाणवते का तुम्हाला. हे ट्विस्टी टर्न रोड काय बोलतोय, हे ट्विस्ट टर्न रोड नसतील ना तर मग आपण थोडी गाडी पळवू शकतो, पण आहेत म्हणून आपण गाडी पळवत नाही आहोत. आणि छोटी पोरांना खूप आनंद होता अशा माहिती आहे अशा गोष्टीने हे केल्यावर. तर कॅमेरा समोर असला ना तर त्यांना अजून आनंद होतो, पण कॅमेरा समोर नाही ना आपला. त्यांनी पण पहिल्यांदा बघितलं असं रायडर बघी कुठं आला इकडे. माझी जीन्स पॅन्ट आहे ना ती मला कापायची होती, कमी करायची होती, थोडीशी जास्तच वाढलेली. इकडचे रोड मस्त आहेत, जसे आपल्याकडचे गावाकडचे आहेत ना. माझ्या गावाकडचे पण एवढे चांगले रोड नाहीत, तेवढे इकडचे रोड चांगले आहेत. आणि इकडचे गावं पण जरा लांब आहेत तरी पण रोड चुम्मेश्वरी. असं कुठलं चांगलं स्पॉट भेटलं नाही आपल्याला. मेन म्हणजे चांगलं स्पॉट बोलण्यापेक्षा ऑलमोस्ट आपण रस्ता कवर केला तो सगळा ह्याचाच होता. कसा डायरेक्ट म्हणजे असं हायवेज कवर केला. हायवेवर बोलून काय करणार, आता फेस टू फेस आपण तसं काही बोलतोयच आहोत ना, त्याच्यामुळं मी तो अवॉइड केला. आता कुठली नदी बिदी अशी भेटली ना क्रॉस करताना आपल्याला तर मग ते ओके एकदम परफेक्ट लाजवाब काम होऊन जाईल. तर असं सगळं आहे, काय बोलायचं. लेफ्ट राईट चालू आहे मगपासून. अरे अरे जा ना मग, साईड दिले ना तुला. इथला स्वतः तर गाडी पलवत नाही करतोय. याला इकडे येऊन दादागिरी करायची नाही. काय साईड देते तरी ती भाई मला गोष्टी शिकवते, हे करते काय करते म्हणून. म्हणजे रस्ता खुला आहे ना, जा ना तू ओव्हरटेक करून, मला सांगते का. ह्या स्पॉटवर थांबलो इथे, मला दिसत असेल.
पण आता आपण एक छोट्याशा स्पॉटवर थांबलो आहे. मला थोडंसं पायानं आहे ना खूप हे करत होतं, पाय दुखत होते जरासे, म्हणून सरळ जातो ना, हा जातो मंडणगडकडे. आणि हा 2 रस्ते आहेत, तुम्ही मंडणगड मार्गे पण जाऊ शकते आणि ह्या मार्गे पण जाऊ शकते. तर आता आपण चाललो आहे ह्या मार्गे. हा जरा रस्ता जवळ वाटते, ही कुठली तरी एक नदी आहे छोटीशी, आणि इकडं हे चढत आहेत. आता माझा विषय काय झाला आहे की हा जो आपण हे लुक सेट केलेलं ना, त्याच्यामध्ये अल्ट्रा वाईड केलंच नव्हतं, स्टँडर्ड केलेलं. तर आता कसं आलं आहे काय आलं आहे समजत नाही मला. स्टँडर्डमध्ये एकदम क्रॉप होतं ना, आता अल्ट्रा वाईडमध्ये जरा बरं वाटतं. ते एवढा बोललो मी खरा, पण तो अल्ट्रा वाईड खूप मोठा ब्लॉग झाला असेल, पण अल्ट्रा वाईडमध्ये झालाच नाही, स्टँडर्डमध्ये झाला. वाईडमध्ये पण नाही, स्टँडर्डमध्ये भाई लयच क्रॉपिंग झालं, लक्षातच नाही माझ्या कॅमेऱ्याचं सेटिंग. ठीक आहे, समजून घ्या. आता काय जाताना आपण तर तशी पण सेटिंग करणारच आहोत. आता केली तशी मी अल्ट्रा वाईडची. तर हे बघा, असं एक घर आहे आता. आता हे आपल्याला कोकणातली जशी घरं असतात ना, आमच्याकडची चिऱ्याच्या दगडाची घरं, इकडे चिऱ्याच्या दगडाची घरं दिसत आहे तुम्हाला. छोटी नदी आहे. आता चला आपण निघूया आता थोड्या टायमात. मी मोबाईल ह्याला लावलेला, कशाला मोबाईल सॉरी काय म्हणतो, कॅमेरा चार्जिंगला लावलेला. आता झालं आहे बऱ्यापैकी झालं आहे, 50% झालं आहे चार्जिंग. तर निघू, चल. टाईम झाला आहे खूप आणि गरमी पण वाढली आता. लेट्स गो. आपण आता या अल्ट्रा वाईडमध्ये बरोबर दिसतं ह्या बघा. छोटा ब्रेक घेतला तिथे मी जरा. आपला कॅमेरा पण चार्जिंग झाला आहे परफेक्ट थोडाफार. ब्रेक घेणं गरजेचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हापासून महाडच्या पुढं आल्यानंतर जेव्हा मी जिथपर्यंत पण रेकॉर्डिंग चालू केली आहे ना, ती सगळी आहे काय म्हणतो, ती रेकॉर्डिंग सगळी आहे ना स्टँडर्ड अँगलमध्ये आहे. काय बोलायचं बोला, असं सगळं आहे. अजून आपलं 43 किलोमीटर आहे. तर वाजलेत ऑलमोस्ट 9:58, म्हणजे 10 वाजलेत. अजून 11 वाजतील. आपलं 1 hour पाहिजे आपल्याला, 1 hour लागेल. लालपरी बघा समोरून येते, पिंपलगाव, मंडणगड ते पिंपलगाव. एसट्या पण चालू आहे इकडं असतात. पण इकडं कसं आहे, तुम्हाला बघितलंच का, गाव हे एवढं हे दिसणार नाही तुम्हाला, व्हेकल दिसणार नाही. तुम्ही एकटे असाल, गाडी चालवत असाल तर. अशा टायमाला 2-3 जण असले ना, रायडर लोक सोबत, मस्त भारी. दापोली पोलीस ठाणे हद्द सुरू, मंडणगड पोलीस ठाणे हद्द समाप्त. ओके, सुस्वागतम. दापोली इथून सुरू झाले आता. झाडभर रस्त्यातून घेऊन आलंय भाई, रस्ता बघ. ठीक आहे, आता काय गावातले रस्ते आहेत ना, तसेच असणार. आताही तुम्हाला जी गावं दिसत आहेत ना, ती सगळी आमच्या कोकणातली प्रॉपर गावं आहेत. आणि प्रॉपर कोकणातले छोटे छोटे रस्ते. आणि जिथं बघा तिथं चिराचा दगड दिसेल तुम्हाला. आणि हा इकडचा चिराचा दगड भेटतो ना, तो एकदम क्वालिटी पण चिराचा दगड आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणं पण चिराचा दगड येतो, पण हा कोकणातली चिराचा दगड आहे. काय म्हणतोय, विचार करा, ह्याच्यामध्ये राहणं कोण पसंत करणार नाही. हां, शहरातला माणूस असेल ना, तो इथं राहूच शकत नाही. पण हे लोक राहतात. वृक्षवल्ली काजू प्रक्रिया केंद्र, काजूची आंब्याची झाडं रास दिसणार तुम्हाला इकडं. त्यासाठी तर आमचं कोकण फेमस आहे ना. काजू, आंबे, फणस, रानमेवा आणि कोकणची माणसं. MH08. कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे का, की गावं आहेत ना आमची इकडची, ती अशी तुम्हाला जवळजवळ दिसणार नाही, एकदम लांब लांब 15-20 किलोमीटर 2 गावांचे डिस्टन्स असेल, 2 गावांच्या मध्ये.
अशीच गावं दिसते. तुम्ही माझ्या राईट साईडला बघाल ना, टिपिकल कोकणातली म्हणजे भात शेती असते ना, ती आहे. टिपिकल भात शेती तुम्हाला दिसली ती. आता ही झाडाची पानं झडलीत म्हणून आता काय वसंत ऋतू चालू झाला ना म्हणून, नाहीतर हा कसला रोड वाटला असता. एक नंबर लाजवाब वाटला असता. शेडवड गाव आहे बघा. विशाल श्रद्धा भाई, इकडे पण लग्न होतात गावांना. गाव बघा ना भाई, 2-4 डोंगर इकडून आहे. असं पण नाही, कोकणातली गावं अशीच सगळी भेटली तुम्हाला. सगळी म्हणजे सगळी अशीच. किनारपट्टीवरची गावं आहेत ना, ती जरा जवळ आहेत, पण आतमधली गावं आहेत ना, ती अशीच लांब लांब आहेत. माझ्या आत्याचं पण गाव आहे ना खेड, ते रत्नागिरीपासून तिथे आतमध्ये आहेत. हे बघा, आता एक घर तो तिकडं, एक घर तो तिकडं. आणि तुम्हाला बघा शेतं म्हणत होतो ना, ही शेतं बघा कशी असतात तिकडे. हे आमच्याकडं असतात ना शेतं, म्हणजे आमच्या कोकण साईडला, रायगड साईडला वेगळी शेतं असतात आणि इकडच्या साईडला वेगळी शेतं. शेती वेगळी म्हणजे शेतं वेगळी नाही, पण यांची बांधी बघा, शेताची बांधी आहे ना, ती वेगळीच असते. कसलं भारी वाटतं सर यांना. भोसलेवाडी, खतरनाक 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 भाई, लाजवाब गाव. शेती बघा, पूर्ण सगळी तुम्हाला शेती दिसेल. बस स्टॉप पण आहे, बस पण येतात इकडे. पण बस कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला अशा रेग्युलर बस नाही दिसणार. जशा आपल्या शहरामध्ये फिरतात ना बस, तशा तुम्हाला रेग्युलर बस इथं कमी दिसतील. 1-1 तासानं असा विषय नाही इथे. इथे 2 तासानं 3 तासानं, सकाळी गेली तर परत संध्याकाळी असं असेल. कधी कधी दुपारी 1-2 असतात, म्हणजे असं असते. तो डायरेक्ट तुम्हाला असं हे करणार नाही, जसं कंटिन्यू 1 तास 2 तास असं नाही. कारण लोकच कमी आहेत ना इथे. लोक आहेत ना सगळे प्लॅनिंग करून जातात. बाजारला जायचं असेल ना तरी पण प्लॅनिंग करून जातात, केव्हा चला आता जायचं आहे बाजारला. दोन ब्लॉग होतील आपले, याचे 2 भाग होतील, पार्ट 1 पार्ट 2 मला तर वाटते. मग काय करायचं आता, पार्ट 1 पार्ट 2च करायला लागणार आहे. हा बघा कसा व्ह्यू वाटतोय, एकदम खतरनाक. लांबपर्यंत काहीच नाही आहे, अशी गावं आहेत मध्ये. विचार करा पावसाळ्यात कसला भारी वाटत असेल हा. जस्ट इमॅजिन. अंजिर्ले गणपती मंदिर हे बघा, कशेळी मंडणगड अंजिर्ले गणपती मंदिर 4 किलोमीटर सरळ. ओके, सरळ जायचं. हेच आहे आपल्याला वरती जायचं आहे बहुतेक. हे लागलं इथं कमांड, जायचं आहे वरती कड्यावरचा गणपतीच्या दर्शनाला. चला, तर कमान तर तुम्ही बघितले असेल, तर कमांड इथून आतमध्ये यायचं. ओके, तर आतमध्ये आलो आहे आपण. फक्त 850 मीटरवर आहे. चला, आपले राईड तर सक्सेसफुल झाले. जेवढं तिथं यायचं होतं तिथं आलो आहे आपण. बाईक पार्किंग कुठे आहे मग? ओके, बाईक पार्किंग तर दिसत नाही मला कुठं. ठीक आहे, इथेच लावू. पण पोचलो आहे मंदिरात. हे बघा, अंजिरले. कुठून गेट आहे? हा व्हीलचेअरसाठी मार्ग आहे आणि पुढून जायचं आपल्याला. खूप हेक्टिक अशा ह्याच्यानंतर फायनली आपण आलो आहे. पुढून गेट एंट्री आहे. इकडे पार्किंग पण आहे, तर बाईक पार्किंगच्या रिसवर झालं असतं. ठीक आहे,
जाऊ आपण चप्पल काढू आता. गरमी पण मरणाची होती गरम. इथून पुढं पण आपल्याला जायचं आहे. त्याच्या अगोदर चप्पल काढून घेतो. तर ही आहे कमान बाप्पाच्या मंदिराची. इकडून आपण ओटी घेऊ एक हे करायला आणि नंतर जाऊ आतमध्ये. ते बाईक पार्किंग पण मागच्या साईडला बाईक पार्किंग करू शकते, इकडे पण करू शकते. त्या अगोदर आपण एक ओटी घेऊया. पण आम्ही एक ओटी घेतली जायला. कॅमेरा सांभाळणं आणि हे परत हे करणं सांभाळणं हे भारतीय संस्कृतीचे जतन करायला असं मी केलेलं आहे, ते लावलेलं आहे. तर आपण दर्शक एक ओटी घेतली आपण. हे काय ओरिजिनल झाड आहेत काय? हां ओरिजिनल आहेत. तर हे मंदिर आहे आणि मधलं परिसर हे हेल्मेट बांधून हे शिव मंदिर आहे. ठीक आहे. इथूनच दर्शन घेतो. बघू शकता खूप असं मोठं मंदिर आहे. आपल्याला पाऊल मंदिर हे भेटलं नाही. हे मेन मंदिर आहे आणि त्याच्या साईडला आहे ना शिव मंदिर आहे. इकडे लोक बसलेत. फेरी तर मारले. लाडू प्रसाद घेऊ आपण. आता गर्दी जास्त वाढली बघा. नंतर इथे काय दिलंय देणगीसाठी काहीतरी असे. तर राहण्यासाठी पण सोय आहे आणि हे आहे मंदिर वरती. हे शेड असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही, पण तुम्ही नंतर बघू शकते. हे लांबून दिसतोय व्यवस्थित. आता शेड असल्यामुळे दिसत नाही. पुढं इकडे एक कुंड पण आहे, ते पण जाऊ आपण बघायला. हेल्मेट राहू दे इथे. एवढं जवळ जर हे केलं तर बघायला नको. इकडं मोठं कुंड आहे एक समोरच मंदिराच्या. तर हे बघा, ही मंदिराची थोडीफार हिस्ट्री आहे. हे 13वी वस्त 12वी वस्त 1948 ते 6 जून 1983. म्हणजे ऑलमोस्ट हे व्यवस्था पहिलं व्यवस्था 1948ला हे केलेलं आहे. नंतर मग दुरुस्ती केली 1984 साली. म्हणजे दर्शाला अंजली व्यवस्थे यांनी बांधलं. 1979 साली बांधले आणि त्यावर खर्च आलेला 500 रुपये. आत्ताचा विचार करा किती खर्च असेल. साईडला पण एक शिव मंदिर आहे आणि ते तसं दिसतंय बघा. पूर्ण संगमरवरी आहे, म्हणजे माझं बांधकाम संगमरवरी वाटते. 1979 साली बांधले मंदिर आणि त्याची जीर्णोद्धार पण केलेलं आहे. त्या टायमाला 500 रुपयात बांधलेलं आहे मंदिर बघा. आता शक्य आहे का 500 रुपयात बांधणे? आता 500 कोटी लावले तर असं बांधता येणार नाही. आणि मी निघतोय इथून, कारण आपल्याला बीचवर पण जायचं आहे. नेटवर्क अजिबात नाही आहे. मी तर म्हणतो तुम्ही कॅश घेऊन या इथे, कारण कॅश नसेल ना तर जिओचं तर नेटवर्क डायरेक्ट गेले. इमर्जन्सीमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट गेले माझं तर हे बघा कमाल आहे बाप्पाच्या आपल्या मंदिराची. चला निघालो आता आपण. पुढे जायचं आहे आपल्याला आता अंजिर्ले बीच आणि लाईट हाऊस. नंतर मग वेलास जे टर्टल फेस्टिवल भरते इथं जायचं. आणि मेन म्हणजे तर रेंज नाही आहे, त्याच्यामुळे आतमध्ये मी एवढं का तुम्हाला दाखवलं नाही. कारण काय माहिती आहे का, आतमध्ये शूट करायला अलाउड नाही. आणि उगाच आपण वरण खाण्याच्या ऐवजी अगोदर आहे ना ते नाही शूट केलेलं बरं. तर हे बघा, ही समोरला पार्किंग आहे, या साईडला पार्किंग आहे, इकडे पण पार्किंग आहे. हे समोरला इकडे पण काही लोक पार्किंग करत आहेत. अशी चारही बाजूला पार्किंग आहे. पार्किंगचे काय पैसे काही लागत नाही आहेत. आणि हे मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही तर चला गणपती बाप्पा मोरया.
मंगळमूर्ती मोरया अल्ट्रा वाईड आहे. निघालो आता आपण टुवर्ड्स अंजिर्ली बीच. आता रस्ता माहिती नाही आपल्याला, हे नाही आहे ना काय. आपल्याला रस्ता 100 रुपये माग 100 रुपये माग. 100 सुट्टे नसतील माझ्याकडे तेवढे. हे 500 दे मग. हां, आणि मी एकटा असू दे त्याबद्दल काय विषय नाही आहे. एकटा काय करणार मी, असा विषय आहे. मी एकटा बघणार समुद्राकडं आणि चालता म्हणणार.